नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळीवेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. दुपार झाली होती. मी एका तरुणाबरोबर शेतात काम करत होते. अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही कळण्याच्या आतच मोठमोठा पाऊस कोसळू लागला. मी आणि तो तरुण दोघेही पावसात चिंब भिजलो. जवळच एक झोपडी होती, त्यामुळे तो मला म्हणाला, चल तिकडे जाऊया. मग आम्ही दोघेही त्या झोपडीच्या दिशेने धावत सुटलो. काही वेळात पूर्ण भिजल्यावर आम्ही दोघेही त्या झोपडीत पोहोचलो. झोपडीत अंधार होता, बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. आम्ही दोघेही पावसात पूर्ण भिजलो होतो आणि अगदी जवळ उभे होतो. एकमेकांकडे पाहत असताना तो तरुण हळूहळू माझ्या अगदी जवळ आला. त्याने त्याचा हात माझ्या नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझं नाव शिल्पा आहे. मी अवघ्या 26 वर्षाची तरुण, सुंदर आणि गोरीपान. माझे लांब सड पातळ केस, काळे टोपरी डोळे आणि हसरा चेहरा लोकांना आपोआप आकर्षित करतात. पण माझं सौंदर्यच माझं दुःख बनलं आहे, कारण मी विधवा आहे आणि म्हणूनच लोक माझ्याकडे वाईट नजरेने पाहतात. माझा नवरा गेल्यानंतर मी पूर्णपणे एकटी पडली आहे. शेजारी राहणारे लोक, चौकातील टॉमटवाळ्या फिरणारी मुले सगळेच माझ्यावर नजर ठेवतात. मी रात्री झोपल्यानंतर दारावर टकटक असा आवाज होतो. काही जण माझ्या घरावर दगड टाकतात, तर काही चाळे करण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना माहिती आहे मला कोणाचा आधार नाही. माझं लग्न झाल्यानंतर माझा आणि माझ्या नवऱ्याचा संसार खूप सुखाचा चालला होता. आम्ही दोघेही एकमेकांवर जीव ओवाळून टाकायचो. पण सुख फार काळ टिकत नाही, म्हणतात ना. एक दिवस माझं ते सुखी पाहून घेतलं गेलं. नवऱ्याच्या मृत्यूनंतर मी जिवंत असूनही जणू मृत बनले. 2 वर्ष झाली मी त्याची आठवण काढत जगत आहे. पण आता त्याला आठवून काही उपयोग नाही, कारण गेलेले पुन्हा परत येत नाहीत दिवस. म्हणून मी ठरवलं आता स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करायचं. सुरुवातीला मी दुसऱ्याच्या शेतात गवत काढायचं, पण पाणी पाजायचं असं काम केलं. पण आता तेही काम मिळेनासं झालं. हातात पैसा नाही, पोटात भूक आणि डोक्यावर फक्त चिंता. त्या रात्री मी जेवण करून घरात झोपले होते. बाहेर अंधार पसरला होता. साधारण 9:30 वाजले असतील. एवढ्यात काही तरुण मुलं आली आणि माझ्या दारावर टकटक करत बोलवू लागली. त्यांच्या नजरा वाईट होत्या, नकोशा वाटणाऱ्या. मी दार बंद केलं आणि आत रडू लागले. प्रत्येक रात्री असाच प्रकार व्हायचा. शेजाऱ्यांचे लोक माझ्यावर नाव ठेवायचे, कुजबूज करायचे, पण मी तशी नव्हते. मी प्रामाणिक होते, शीलवती होते. तरीही लोकांना माझं एकटेपण आवडायचं. त्यांना त्यात वाईट हेतू दिसायचे. त्या रात्री मी ठरवलं, आता या गावात राहण्यात काही अर्थ नाही. मी स्वतःला संपवायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी कोणालाही काही न सांगता घराबाहेर पडले. पायात चप्पल नव्हत्या, डोक्यावर तळपत होती आणि माझं मन मृत्यूकडे ओढ जात होतं. चालता चालता दुपार झाली. भूक लागली होती, पोटात काही नव्हतं. माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. मला एक विहीर दिसली. मी ठरवलं, आता सगळं संपवायचं. मी हळूहळू त्या विहिरीकडे चालत गेले. तिथे पाणी आहे की नाही हेही पाहिलं नाही, फक्त पुढे जाऊन उडी घेतली. पाण्यात पडल्यावर क्षणभर सगळं अंधारलं. थंडगार पाणी माझ्या तोंडात गेलं. नाकातून बुडबुडे बाहेर पडले. मी हातपाय हलवणं बंद केलं, पण जीव इतक्या सहजतेने जात नाही. माझं शरीर धडपडू लागलं. मी श्वास घेण्यासाठी तडफडू लागले. तेवढ्यात कोणीतरी विहिरीत उडी घेतली. कोण आहे हे मला दिसत नव्हतं, पण कोणीतरी मला पकडलं होतं. पुढचं आठवत नाही. जेव्हा मी शुद्धीवर आले, तेव्हा एका भल्या मोठ्या झाडाखाली पडलेले होते. माझ्या शेजारी एक तरुण बसला होता. दिसायला 28 ते 30 वर्षाचा, उंच, गव्हाळ रंगाचा आणि डोळ्यात करुणा असलेला. मी त्याच्याकडे बघतच राहिले. काही क्षण काहीच बोलले नाही. मग अचानक मला सगळं आठवलं. मी विहिरीत उडी घेतली होती. मी घाबरून उठले आणि पुन्हा त्या दिशेने धावू लागले. पण त्या तरुणाने माझा हात घट्ट पकडला. तो शांतपणे म्हणाला, कुठे जाता तुम्ही? कोण आहात? तुमचं नाव काय? असं केलं मी काहीच बोलले नाही, फक्त रडत राहिले. माझं सगळं दुःख त्या अश्रूंमध्ये होतं. त्याने माझा हात सोडला नाही, उलट मला हळूच उभं केलं आणि म्हणाला, या माझ्यासोबत. मग त्याने मला त्या शेताच्या जवळच्या एका लहानशा झोपडीत नेलं. मी रडत तडफडत त्याच्याकडे पाहत होते, पण त्याच्या नजरेत वाईटपणा नव्हता. ती नजर वेगळी होती, जणू मला समजून घेणारे. आम्ही दोघं चालत त्या झोपडीपर्यंत पोचलो. समोरच 2 खोल्यांचं साधं घर होतं. त्यांनी दार उघडलं, मला आत बसवलं. आत गेल्यानंतर त्या तरुणाने दाराला कडी लावली. तेव्हा मी क्षणभर खूप घाबरले. मला वाटलं आता माझ्याबरोबर काहीतरी वाईट घडणार आहे. पण त्याने शांतपणे कडी लावली आणि मला एका कोपऱ्यात नेऊन बसायला सांगितलं.
मी भीतीने थरथरत खाली बसले. त्यानं माझ्याकडे पाहून मृदू आवाजात म्हटलं, काळजी करू नका, मी आहे इथे. तुम्हाला काही होऊ देणार नाही. मी आपल्यासाठी चहा बनवतो. त्याचे हे शब्द ऐकून माझ्या मनात थोडं समाधान निर्माण झालं. जणू अनेक वर्षांनी कोणीतरी माझ्याशी माणूसपणाने बोलत होतं. तो स्वयंपाकघरात गेला, चहा बनवू लागला आणि 10 मिनिटांनी माझ्यासमोर एक चहाचा कप घेऊन आला. कप माझ्यासमोर ठेवत म्हणाला, चहा प्या, घाबरू नका. त्याचवेळी तोही माझ्यासमोर बसून चहा पिऊ लागला. तो माझ्याकडे बघत होता, पण मी त्याच्या नजरेला नजर मिळवत नव्हते. काही वेळ शांतता होती. मग त्याने विचारलं, तुमचं नाव काय? तुम्ही कोण? आणि हे सगळं का केलं? मी खोल श्वास घेत म्हणाले, माझं नाव शिल्पा आहे. मी खूप दुरून आले आहे. सकाळपासून चालत आले आहे. माझा संसार आता संपला आहे. माझ्या पतीचं काही वर्षापूर्वी निधन झालं आणि त्यानंतर मी एकटीच पडले. गावातील लोक मला वाईट नजरेने बघतात. रात्री माझ्या दारावर टकटक करतात, चाळी करतात. मी खूप सहन केलं, पण आता सहनशक्ती संपली आहे. म्हणून मी स्वतःला संपवायचं ठरवलं. आज सकाळपासून इकडे तिकडे फिरत होते आणि शेवटी त्या विहिरीत उडी घेतली. पण तुम्ही मला वाचवलं. हे ऐकून त्या तरुणाला खूप वाईट वाटलं. त्याने हळू आवाजात म्हटलं, माझं नाव समीर आहे आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. इथे तुम्हाला कोणी त्रास देणार नाही. हे घर तुमचं आहे. तुम्ही निवांत राहा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य संपवायचं नसतं. आयुष्य एकदाच मिळतं, तेही आनंदानं जगण्यासाठी. त्याचा शब्द माझ्या मनाला भिडले. मी त्याच्याकडे पाहिलं. तो दिसायला देखणा होता. उंच, सडपातळ, बांधा आणि चेहऱ्यावर माणुसकीचं तेज होतं. घरात इतर कोणी नव्हतं, पण मी काही विचारलं नाही. मग तो म्हणाला, मी आता स्वयंपाक करतो. तुम्ही विश्रांती घ्या. मला ते ऐकून थोडं विचित्र वाटलं. एका परक्या पुरुषाच्या घरात मी असताना तो स्वयंपाक करत होता. म्हणून मी उठून बसले. समीर, मी स्वयंपाक करते. तो थोडा थांबला, माझ्याकडे पाहून शांतपणे हसला आणि बाजूला झाला. मी स्वयंपाकघरात जाऊन भाजी बनवली, भाकरी भाजल्या, भात ठेवला. मग त्याला म्हणाले, चला जेवायला या. आम्ही दोघांनी एकत्र बसून जेवलो. मी थोडी लाजली, कारण आमची ओळख अजून फारशी झाली नव्हती. रात्री जेवण झाल्यावर तो बाहेर झोपायला गेला आणि मी घरात अंथरूण टाकून झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी दोघांसाठी स्वयंपाक केला. 9:30च्या सुमारास आम्ही जेवलो. तेव्हा समीर म्हणाला, तुम्ही काळजी करू नका, येथेच राहा. मी आता शेतात कामावर जातो. मी लगेच तेच म्हणाले, थांबा, मीही येते. फुकटच्या खायला मला आवडत नाही. मी तुमच्या शेतात काम करीन. समीर म्हणाला, तुम्ही त्रास घेऊ नका. पण मी आग्रह धरला. शेवटी तो म्हणाला, ठीक आहे, पण तुम्ही केलेल्या कामाचे पैसे मी तुम्हाला देईन. मला कोणावर अन्याय करायचा नाही. आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहून हसलो आणि मग शेतात गेलो. शेतातील गवत काढणं, पाणी पाजणं, रोप लावणं, सगळी कष्टाची कामं आम्ही एकत्र करू लागलो. दिवस जात होते आणि आमचं नातं हळूहळू दृढ होत होतं. त्यांच्या नजरेत माझ्याविषयी आदर होता आणि माझ्या मनात त्यांच्याविषयी विश्वास. मी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होते, तो शेतात कष्ट करत असे आणि संध्याकाळी आम्ही दोघं शांतपणे बोलत बसायचो. माझ्या मनात मात्र एक गोष्ट सतत फिरत होती. तो अविवाहित आहे, तर मी विधवा. त्याला माझ्यापेक्षा सुंदर तरुण मुलगी मिळू शकते, म्हणून मी स्वतःच्या भावना लपून ठेवत होते. पण नियतीचा खेळ कधी थांबत नाही. एके दुपारी साधारण 3 वाजले असतील. आम्ही दोघेही शेतात गवत काढत होतो. अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही क्षणातच पाऊस कोसळू लागला. वारा सुटला होता. पावसाचे मोठमोठे थेंब अंगावर पडत होते. समीर म्हणाला, पाऊस खूप येणार आहे. आपण इथे राहिलो तर पूर्ण भिजू. चला लवकर घराकडे जाऊया. मग आम्ही दोघेही शेतातून घराच्या दिशेने धावत सुटलो. धावत असताना माझा पाय घसरला आणि मी पडणारच होते. तेवढ्यात समीरने पुढे येऊन माझा हात घट्ट पकडला. आज पहिल्यांदा त्याने माझा हात पकडला होता. वरून मुसळधार पाऊस कोसळत होता. आम्ही दोघेही चिंब भिजलो होतो. त्या क्षणी सगळं जग जणू थांबलं होतं. वेळ, हवा आणि आमचे श्वासही. मी त्याच्याकडे पाहत राहिले, तोही माझ्याकडे पाहत होता. मग आम्ही दोघे भानावर आलो. मी लाजून खाली मान घातली आणि घराकडे धावू लागले. काही वेळात आम्ही दोघेही घरात पोचलो. पावसात भिजल्यामुळे अंगावर शहारे येत होते. थंडी वाजायला लागली होती. दोघेही घरात गेल्यावर एका कोपऱ्यात उभे राहिलो. समीरने आपली नजर खाली केली आणि खिडकीजवळ उभा राहून बाहेरचा पाऊस पाहू लागला. मला त्याचा स्वभाव आवडला होता. साधा, प्रामाणिक आणि संयमी. पावसात भिजल्यामुळे माझ्या अंगावरचे ओले वस्त्र शरीराला चिकटकले होते आणि त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. पण तरीही त्याने डोळे वळवले आणि खिडकीतून बाहेर पाहू लागला. मला ते पाहून मनात आदर दाटून आला. विचार करू लागले, किती दिवस झाले मी इथे आले आहे, पण समीरने एकदाही माझ्याकडे वाईट नजरेने
पाहिलं नाही. त्यामुळे माझ्या मनात त्याच्याबद्दल एक वेगळं स्थान निर्माण झालं होतं. तो अजूनही खिडकीजवळ उभा राहून पावसाच्या धारांना न्याहाळत होता. खिडकीतून शिरणारा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावरच्या पावसाच्या थेंबावर खेळत होता. जणू त्या थेंबांनी त्याच्या गंभीर मुद्रेला एक कोमल तेज दिले होते. मी हळूहळू श्वासही थांबवून त्याच्या पाठीमागून गेले आणि माझ्या दोन्ही हातांनी त्याची कमर घट्ट भोवती घेऊन त्याला गच्च मिठी मारली. माझा लाल गाल त्याच्या ओल्या पाठीवर रोखला. त्याच्या शरीराची ऊब आणि हृदयाचे ठोके मला जाणवू लागले. समीर क्षणभर पूर्णपणे स्तब्ध झाला, जणू वेळ थांबली होती. मग हळूहळू जणू स्वप्नातून जागा झाल्यासारखा त्याने वळून माझ्याकडे पाहिले. आमच्या चेहऱ्यामध्ये फक्त इंचांचा अंतर शिल्लक होता. त्याच्या डोळ्यातून उमटलेला आश्चर्याचा भाव हळूहळू कोमलतेत बदलला. बाहेरच्या पावसाचा आवाज दूर होत चालला होता. फक्त आमच्या श्वासांचा मधुर सूर वातावरणात गुंजत होता. त्याने माझ्या डोळ्यात असे पाहिले जणू त्या आतल्या भावना वाचून काढायचा प्रयत्न करत होता. त्याचे ओठ हळुवारपणे माझ्या ओठांच्या जवळ आले. प्रथम फक्त एक हलकासा स्पर्श, जणू पिसाऱ्याने फुलला छू घेतल्यासारखा. मग एक कोमल पण भावनांनी उथमलेले चुंबन. ते केवळ चुंबन, केवळ ओठांचं नव्हतं. समीरच्या ओठांवरच्या त्या हलक्या स्पर्शानं माझ्या संपूर्ण अस्तित्वात एक वेगळीच कळ उठली. जणू अनेक वर्षांनी कोणीतरी मला प्रेमानं स्पर्श केलं होतं. त्याच्या ओठांची ऊब अजूनही माझ्या श्वासांत तरंगत होती. आम्ही दोघेही काही क्षण शांत उभे राहिलो. मी त्याच्या छातीत डोकं टेकवलं. त्याच्या हृदयाचे ठोके माझ्या कानाजवळ धडधडत होते, जणू तेही बराच काळ वाट बघत होते. माझे हात नकळत त्याच्या पाठीवर सरकत गेले आणि त्यानेही माझ्या कंबरभोवती हात ठेवत मला अलगद जवळ घेतलं. बाहेरचा पाऊस अधिक जोरात कोसळत होता, पण आमच्यासाठी त्या क्षणी सगळं जग थांबल्यासारखं झालं होतं. समीरने माझ्या चेहऱ्यावरचे पावसाचे थेंब हळुवारपणे पुसले आणि त्याच्या स्पर्शात काळजी होती, माया होती. मी त्याच्याकडे पाहिलं आणि माझ्या नजरेत इतक्या भावना ओतप्रोत होत्या की शब्दांची गरजच राहिली नव्हती. तो म्हणाला, शिल्पा, मी खूप दिवसांपासून स्वतःला थांबवत होतो, पण आज तुमच्या डोळ्यातील सगळं सांगून टाकलं. मी काही बोलू शकले नाही, फक्त एवढंच म्हणाले, समीर, मला पुन्हा जिवंत असल्यासारखं वाटतंय. त्याने माझा हात धरला आणि हळूहळू मला खिडकीपासून दूर ओढत खोलीतल्या मंद प्रकाशात आणलं. वारा आत येत होता. पावसाचा गार वास जमिनीवर पसरला होता. त्या वातावरणात आमचे श्वासच जास्त मोठे ऐकू येत होते. तो माझ्यासमोर उभा होता. आमच्यातील अंतर फक्त एका श्वासा इतकं उरलं होतं. माझे केस ओले झाले होते. समीरने ते हलकेच कानामागे सारले. त्याच्या बोटांचा थरथरता स्पर्श माझ्या मानेला जाऊन थांबला आणि मी डोळे मिटून तो स्पर्श अनुभवला. त्याने कुजबुजत विचारलं, शिल्पा, तुम्ही मला थांबवणार नाही ना? मी त्यांचा हात अजून घट्ट धरत म्हणाले, नाही समीर, आज मी काहीच थांबवू देणार नाही. त्याच्या डोळ्यातलं ते मृदू पण खोल प्रेम मला भिजवत होतं. मी एक पाऊल पुढे गेले आणि त्याच्या छातीवर हात ठेवत त्याला जवळ ओढलं. त्याचे ओठ पुन्हा माझ्या ओठांना स्पर्शून गेले. यावेळी चुंबन अधिक खोल होतं, अधिक उबदार. आमचे श्वास एकमेकांत मिसळत होते. त्याचा हात माझ्या पाठीवर सरकत माझ्या कमरेवर थांबला. मी हलकेच त्याच्या अंगाशी बिलगले. त्याच्या उभेत माझ्या सर्व जखमा वितळत होत्या. मी म्हणाले, समीर, खूप दिवसांपासून मला कुणी अशा मायेने स्पर्श केला नव्हता. त्याने माझ्या कपाळावर ओठ टेकवत म्हटलं, तुम्हाला प्रत्येक क्षणी प्रेम मिळवायला हवं शिल्पा, आणि मी ते देण्यासाठी इथेच आहे. बाहेर वीज चमकली. खोलीत क्षणभर उजेड पसरला आणि त्या उजेडात आमची एकमेकांना घट्ट धरलेली आकृती दिसली. आम्ही दोघेही त्या क्षणात हरवून गेलो. काळ थांबल्यासारखा आणि पाऊस आमच्या भेटीचा साक्षीदार होत हळूहळू शांत होत राहिला. समीर खिडकीजवळ उभा राहून पावसाच्या धारांकडे पाहत होता. खिडकीतून आत येणारा हलका प्रकाश त्याच्या चेहऱ्यावरचे पावसाचे थेंब चमकवत होता आणि त्या क्षणी मला तो एखाद्या देवदूतासारखा भासला. मी शांतपणे त्याच्याकडे पाहत होते आणि त्या शांत पहाटेसारख्या पावसात माझं मन कधी त्याच्याकडे झुकत गेलं मला कळलंच नाही. थंडीने माझे हात थरथरत होते. मी हळूच माझे हात छातीशी गुंडाळून उभे राहिले. ते पाहून समीर माझ्याकडे वळला आणि म्हणाला, शिल्पा, तुमची तब्येत बिघडेल. थांबा, मी एक कोरडा टॉवेल आणतो. त्याने लगेच पेटाऱ्यातून एक स्वच्छ टॉवेल काढला आणि माझ्यासमोर धरला. पण त्या क्षणी त्याच्या हातातला टॉवेल घेण्यासाठी मी हात पुढे केला आणि आमचे हात एकमेकांना लागले. वीज चमकल्यासारखा एक झटका दोघांनाही बसला. आम्ही दोघेही थोडे थबकलो. मी लाजून टॉवेल घेतला आणि वळून घेत पावसाचे पाणी पुसू लागले. पण मनात मात्र शांत वादळ उठू लागलं होतं.
कधी नव्हतं तसं समीर अजूनही माझ्याकडे पाहत होता, पण त्याची नजर वाईट नव्हती. ती काळजीने, मायेने भरलेली होती. शिल्पा, तुम्ही एवढं सहन केलंय, पण आता तुम्ही एकटी नाही, तो शांतपणे म्हणाला. त्याच्या त्या एका वाक्याने माझं हृदय थरथरलं. मला अचानक रडू आलं. मी वळून बसले आणि माझे डोळे भरून आले. समीर जवळ येऊन शांतपणे माझ्या शेजारी बसला. रडू नका, आता मी आहे ना. त्याचा आवाज जणू एखाद्या आधारासारखा होता. माझे हात आपोआप थरथरत होते आणि नकळत मी त्याच्याकडे वळले. समीरने मात्र संयमाने हात पुढे करून माझ्या हातावर हलकासा स्पर्श केला. काळजीचा, आदराचा, पावसाचा आवाज, घरातील शांतता आणि समीरचा हलका स्पर्श. त्या क्षणी मला वाटलं कित्येक वर्षांनी कोणीतरी मला मी म्हणून पाहिलं होतं. मी त्याच्याकडे वर पाहिलं. आमचे डोळे एकमेकांत अडकल्यासारखे झाले. बाहेर पाऊस कोसळत होता आणि घरात मात्र भावना शांतपणे जागवत होत्या. समीर माझ्याकडे पाहत म्हणाला, शिल्पा, तुम्हाला काही जबरदस्तीने करायला मी कधीच लावणार नाही. तुम्हाला जे वाटतं तेच करा, मी फक्त तुमच्यासोबत आहे. त्याची ती साधी वाक्य माझ्या मनात तळाला जाऊन भिडली. मी नकळत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसले आणि तो शांतपणे काहीही न बोलता माझ्या डोक्यावर हलकेच हात फिरवत राहिला. त्या स्पर्शात माया होती, ओढ नव्हती, आदर होता, स्वार्थ नव्हता. आणि त्या क्षणी पहिल्यांदाच मला पुन्हा जिवंत असल्यासारखं वाटलं. बाहेर पाऊस आणखी जोरात कोसळू लागला आणि झोपडीच्या वातावरणात शांतपणे एका नव्या नात्याचा जन्म होत होता. समीरच्या खांद्यावर डोकं ठेवून बसले होते तेव्हा त्याच्या हाताचा तो शांत, गरम स्पर्श माझ्या मनात एक अनामिक धडधड निर्माण करत होता. बाहेरचा पाऊस जरी जोरात कोसळत होता तरी खोलीतील शांतता आमच्या जवळकीला अजूनच खोल बनवत होती. मी त्याच्या छातीशी टेकले होते आणि त्याच्या श्वासांची ऊब माझ्या गालाला स्पर्शून जात होती. नकळत माझा हात त्याच्या हातावर ठेवला गेला आणि त्यानेही हलकेच माझा हात आपल्या हातात घेतला. त्याचा हात मोठा, उबदार, मजबूत आणि माझ्या थरथरणाऱ्या बोटांना सांत्वन देणारा. शिल्पा, तो अगदी कुजबुजल्यासारखा म्हणाला. तुम्ही अशी जवळ येता तेव्हा मला स्वतःवरचं नियंत्रण राहत नाही. त्या वाक्याने माझ्या अंगावर शहारा उठला. मी हळूच मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. त्याचे डोळे चमकत होते, आकर्षणानं, मायेने आणि एका दाबलेल्या भावनां ज्यांना शब्द नव्हते. मी हळूच त्याच्या चेहऱ्याला स्पर्श केला. त्याचे गाल थोडे तापलेले होते. माझ्या बोटांच्या स्पर्शाने तो क्षणभर डोळे मिटून शांत श्वास घेतला. ती प्रतिक्रिया इतकी खऱ्या भावनेने भरलेली होती की मीही थरथरले. समीर माझा हात धरून आपल्या गालाशी टेकवून म्हणाला, तुमच्या स्पर्शात काहीतरी आहे जे मला वेड लावतं. माझं हृदय धडधडायला लागतं. मी त्याच्या इतकी जवळ होते की त्याच्या श्वासांचा ओलसरपणा माझ्या ओठांपर्यंत पोचत होता. त्याने माझ्या कमरेवर हळूच हात ठेवला, अगदी अलगद, जणू विचारत होता, मी पुढे जाऊ का. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि एक शब्दही न बोलता होकार दिला. पुढल्या क्षणात त्याने मला जवळ खेचलं. आमची शरीर एकमेकांना स्पर्शून उभी राहिली. माझा श्वास वेगाने धडधडू लागला. समीरचा हात माझ्या पाठीवरून हळूच वर सरकत माझ्या गळापाशी थांबला. त्याचा स्पर्श उबदार होता, पण त्यात एक थरथरता रोमॅन्स दडला होता. मी हलकेच डोळे मिटले आणि मग त्याचे ओठ माझ्या गालावर हलकेच टेकले. त्या स्पर्शाने एक विद्युत लहरी माझ्या पूर्ण अंगात पसरली. गालापासून तो स्पर्श हळूहळू माझ्या जबड्याकडे, मग माझ्या हनुवटीपर्यंत सरकत गेला. माझा श्वास अडकला. मी त्याच्या छातीवर हात ठेवत हलकेच कुजबुजले, समीर, थांबू नकोस. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात एक सौम्य पण ज्वलंत भावना चमकली. तो माझ्या चेहऱ्याजवळ आला. त्याचे ओठ अगदी माझ्या ओठांना लागण्याचा एक श्वास अंतरावर, आणि मग त्याने मला हलगत ओठांनी स्पर्श केला. यावेळी ते चुंबन शांत नव्हतं, ते खोल होतं, उबदार होतं आणि आमच्या आत दडलेल्या प्रत्येक भावनेला उघड करत होतं. माझ्या आत त्याच्या मानेशी जाऊन गुंतले. त्याच्या आत माझ्या कमरेला घट्ट पकडून मला जवळ घेत होते. आमचे श्वास जलद झाले. गोलीतील ओलसर हवेत आमच्या जवळकीचा उबदारपणा मिसळला. पावसाचा आवाज दूर गेला आणि फक्त आमच्या धडधडणाऱ्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता. त्या क्षणी आम्ही दोघेही आपल्यातील भीती मोडून एकमेकांत पूर्णपणे हरवून गेलो. त्याने माझ्या कपाळावर, मग माझ्या मानेला हलके चुंबन देत मला आपल्या मिठीत घेतलं आणि मी पूर्णपणे त्याच्याकडे ओढली गेले. मनानं, तनानं, भावनानं. पावसाचा आवाज, मंद प्रकाश आणि समीरचे उबदार स्पर्श त्या रात्री आमच्या जीवनात एक असा वळण घेऊन आले ज्यातून मागे फिरणे आता अशक्य होतं. समीरने मला जवळ घेतलं तेव्हा माझ्या अंगावरचा प्रत्येक केस थरथरला.
त्याच्या मिठीत मला अशी ऊब जाणवत होती की जणू मी वर्षानुवर्षे एखाद्या हिवाळ्यात गोठलेली होते आणि आता त्याच्या स्पर्शानं हळूहळू वितळत होते. त्याचा हात माझ्या कमरेवरून माझ्या पाठीवर अलगद फिरत होते. त्या स्पर्शात एक शांत आग होती, जळत नव्हती पण अंगासारखी आत खोल पेटवत होती. मी त्याच्या छातीशी टेकले होते आणि त्याच्या हृदयाची धडधड माझ्या श्वासांशी मिसळत होती. शिल्पा, त्याने माझ्या कानाशी कुजबुजलं. त्याचा आवाज इतका खोल होता की माझ्या अंगावर शहारा पसरला. मी हलकेच डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. आमच्यातलं अंतर आता एका क्षणातही उरलं नव्हतं. त्याने हळूच माझा चेहरा आपल्या दोन्ही हातांत घेतला, जणू मी काहीतरी नाजूक, शहाजोग आणि खूप मौल्यवान होते. त्याचे अंगठे माझ्या गालांना हलकेच स्पर्शून गेले आणि माझा श्वास अर्धवट अडकला. मी नकळत ओठ चावले आणि त्याच्या नजरेत एक उबदार वेडसर चमक आली. माझा हात त्याच्या शर्टाच्या कॉलरवर गेला. मी त्याला अजून जवळ ओढले. त्याने एक खोल श्वास घेत माझ्या कपाळावर, मग माझ्या डोक्याच्या बाजूला ओठ टेकवले. त्याचे ओठ जिथे जिथे स्पर्शत होते तिथे अंगात एक रोमांचक कंप उठत होता. तुझ्याजवळ येणं मला थांबत नाहीये, तो कुजबुजला. मीही अलगद म्हणाले, मलाही नाही समीर. त्याने माझ्या पाठीवरून हात वर नेत मला हलकेच उचललं आणि जवळ धरलं. मी त्याच्या मानेशी अधिक घट्ट गुंडाळले. आमचे श्वास वेगाने धडधडत होते आणि आमची शरीरे एकमेकांना ऊब देत होती. त्याने माझ्या हनुवटीजवळ चेहरा आणला आणि मला पुन्हा ओठांनी स्पर्श केला. हळू, खोल, न थांबणारा माझे हात त्याच्या पाठीवरून फिरत होते आणि त्याच्या श्वासातलं ते उष्ण आकर्षण मला पूर्णपणे वेढून टाकत होतं. बाहेरचा पाऊस, खोलीतील मंद उजेड आणि समीरची इतकी जवळीक. त्या क्षणी वेळही आमच्यासाठी थांबला होता. आम्ही दोघंही एकमेकांच्या उभेत हरवत होतो, हद्द पार न करता, पण भावनांनी, श्वासांनी आणि एकमेकांत विरघळणाऱ्या प्रेमानं भरून गेलेलं. समीरनं माझ्या कानामागे हलके केस सारले आणि म्हणाला, शिल्पा, तुला किती जवळ हवंय तेवढा मी येऊ शकतो. मी त्याच्या छातीवर हात ठेवत कुजबुजले, जिथपर्यंत भावना घेऊन जातील तिथपर्यंत. आणि मग त्याने मला अशी मिठी मारली की त्या मिठीत शब्दांच्या सारखं प्रेम, स्पर्शासारखं रोमॅन्स आणि श्वासासारखी जवळीक एकत्र मिसळून गेली. रात्रीने दोघांना आपल्या सावलीत लपेटलं आणि आमच्यातलं नातं त्या क्षणी अधिक खोल, अधिक गहिरे, अधिक बांधलेले बनत गेले. पहाटेची वेळ होती. अंगणात अलगद धुरकट धव तरळत होतं. पक्ष्यांच्या मंद कुजबुजण्यातून दिवसाचं पहिलं स्वप्न जागं होत होतं. खिडकीतून येणाऱ्या फिक्या केशरी प्रकाशाने सगळं वातावरण उबदार झालं होतं. ती अजूनही त्याच्या खांद्यावर विसावलेली होती. तिचे केस गालावर हलके स्पर्श करत होते आणि त्या स्पर्शातही एक हळवा जादूचा थर होता. त्याने हलकसं डोळे उघडले आणि सर्वप्रथम तिचाच चेहरा दिसला. निशब्द, शांत, एखाद्या मंदिरातल्या दिव्यासारखा उजळ. तो क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या मनात अजीब शांतता पसरली. बाहेर वाऱ्यानं पानं हलवत गाणं गुणगुणलं आणि आत तिच्या श्वासांचा मंद, उबदार ताल त्या गाण्याशी मिसळत होता. ती थोडीशी हलली. तिच्या नजरेला त्याची नजर भिडली. त्या भेटीत काळ थांबला. तिने डोळे अर्धवट उघडून हळूच विचारलं, इतका शांत का आहेस? तो मंद हसला, कारण तुझ्या जवळचा प्रत्येक क्षण मला जागं ठेवतो आणि स्वप्नही दाखवतो. ती गालावर हात ठेवत त्याच्या छातीवर जवळ आली. तिचा आवाज सकाळच्या धुक्यासारखा नाजूक होता. आजही ही पहाट अशीच दर दिवसाची असावी असं वाटतं. त्याने तिच्या कपाळावर हलकसं स्पर्श करत म्हणाला, हो, कारण या प्रकाशात तू दिसतेस तशी माझ्यासाठी संपूर्ण जगाची पहिली किरण. त्या क्षणी वातावरणानेही त्याच्याकडे पाहून स्मित केलं होतं. पहाटेचा सुगंध, दवाचा स्पर्श आणि त्यांच्या दोघांमध्ये फुललेली ती हळवी, उबदार जवळीक, सगळं अगदी पूर्ण होतं. निशब्द पहाट गावावर अलगद उतरत होती. निळसर धुक्याची एक नाजूक चादर अंगावर घेतल्यासारख्या वाडा शांत उभा होता. पक्षाचे पहिलेच किलबिल सूर आकाशाला जागवत होते. रात्रीभर शिल्पा सोबतीने झोपलेला समीर अजूनही तिच्या खांद्यावर अलगद डोकं ठेवून होता. पहाटेच्या मंद वाऱ्यात तिच्या केसांचा अलगद समीर श्वासात मिसळत होता आणि त्याला त्या शांत क्षणातून बाहेर पडावं असं अजिबात वाटत नव्हतं. शिल्पा, श्वासांची लय मंद, हलकी, जणू काही क्षणी संपूर्ण जग थांबलं होतं. किती सुंदर आहेस तू, समीर मनात पुटपुटला. नकळत त्याची बोटं तिच्या गालावरून फिरली, इतकी हलकी की जणू सकाळच्या दवबिंदूसारखी. स्पर्श लागल्यावर शिल्पा हलकीशी जागी पापण्या उघडल्या आणि समीरकडे बघून मंद हसू दिलं.
समीर, अजून इतक्या लवकर उठलास? इतका गोड आवाज पहाटेपेक्षा कोमल होता. समीर तिच्याकडे आणखी जवळ ओढत म्हणाला, तू सोबत असलीस की रात्र कधी संपणे आणि पहाट कधी येते कळतच नाही. शिल्पा लाजली, पण त्याच्या छातीवर हात ठेवत प्रेमाने म्हणाली, असंच बोललास की माझ्या मनात काहीतरी होतं रे. पहाटेच्या प्रकाशाने खोलीतील मंद अंधार हलकेच दूर केला. खिडकीतून प्रवेशणारा सूर्याचा पहिला किरण शिल्पाच्या चेहऱ्यावर पडला आणि त्या प्रकाशात तिचे डोळे मोत्यासारखे चमकत होते. राहुलच्या समीरच्या मनात एकच विचार घुमत होता, ही मुलगी, हे क्षण, हे प्रेम मला आयुष्यभर हवंय. तो तिच्या कपाळावर हलकेच चुंबन घेत म्हणाला, आजची ही पहाट आपल्या प्रेमाची आठवण बनून राहील. तिचा हात हातात घेऊन समीर उठला आणि दोघे खिडकीजवळ जाऊन उभे राहिले. बाहेर दवाने चमकलेले शेते, दूरवर उठणारा धुरांचा हलका रेषा आणि मंद वाऱ्यात डोलणारी फुलं, जणू संपूर्ण निसर्ग त्यांच्या प्रेमाच्या साक्षीसाठी जागा झाला होता. शिल्पाने समीरच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि कुजबुजली, समीर, असाच राहशील ना माझ्यासोबत? समीर तिच्या कमरेला बिलगून म्हणाला, मी तुझा आहे शिल्पा. पहाटेपासून रात्रीपर्यंत, आजपासून आयुष्यभर. त्या क्षणी दोघांच्या हृदयातील धडधड एक झाली आणि त्या पहाटेने त्यांच्या प्रेमाला एक नवीन, नाजूक आणि सुंदर, अविस्मरणीय वळण दिलं. समीरच्या आयुष्यातील ती सकाळ काहीतरी वेगळीच होती. रात्रीच्या शांततेत कित्येक तास तो तिला जवळ घेत बसलेलाच होता. तिचे केस त्याच्या मानेला स्पर्शून होते. तिच्या श्वासांचा मंद उबदार धूर त्याच्या छातीवर अलगद टेकत होता आणि तो क्षणभर त्याच्या मनात अतूटपणे कोरला गेला होता. बाहेर पहाट नुकतीच जागी होत होती. अंगणातल्या ओलिय मातीतून एक हलका सुगंध हवेत पसरला होता. धुक्याचे लहानसे कण खिडकीतून आत येत त्यांच्या त्वचेवर थंडसर थर सोडत होते. समीर अजूनही झोपलेला नव्हता. तो तिला पाहतच बसला होता. तिच्या चेहऱ्यावर पहाटेच्या प्रकाशाची एक कोमल सावली पडली होती. जणू निसर्गानेच तिच्यावर हळूवार पडदा टाकला होता. ती हलक्या हालचालीने जागी झाली. तिचा गोंडसा आवाज चंदनाच्या सुवासासारखा बंद होता. समीर, जागा आहेस का अजूनही? समीर तिच्या केसावरून बोट फिरवत कुजबुजला, हो, तू इतकी सुंदर दिसतेस की झोप यावीच कशी? ती लाजली, पण त्याच्या जवळ आणखी येत म्हणाली, रात्रभर माझा हात सोडला नाहीस तू. समीरने तिच्या बोटांशी आपली बोटं गुंफली. तुला सोडण्याची भीती वाटते, कारण तुझ्याशिवाय मी काहीच नाही. तिच्या डोळ्यात पाणी दाटलं. वेदनेचं नव्हे, तर त्या प्रेमाचं, जे तिला कधीच कोणाकडून मिळालं नव्हतं. तिने त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. पहाटेच्या वाऱ्याने खिडकीचा पडदा हलकासा उडाला आणि त्यावेळी सूर्याचा पहिला किरण तिच्या पाठीवर पडून तिच्या रूपाला सोनेरी आभा देऊन गेला. समीर हळूच म्हणाला, जर आयुष्याने मला एकच इच्छा पूर्ण करून दिली तर मी रोजची सकाळ तुझ्यासोबत मागेन. ती त्याच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली, समीर, तू माझ्या आयुष्यात पहाटेसारखा आलास, शांत, नाजूक आणि नवीन आशा घेऊन. समीरने तिच्या कमरेभोवती हात घातला आणि प्रेमाने तिला जवळ ओढलं. त्याच्या आवाजात एक हलकासा थरकाप होता. आजपासून मी तुझा प्रत्येक भीतीचा शेवट बनेन आणि तुझ्या प्रत्येक आनंदाची सुरुवात. ती डोळे मिटून त्याच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये स्वतःला विसावू लागली. बाहेर सूर्य उगवत होता, पण आत त्यांच्या हृदयात आधीच एक प्रकाशमान सकाळ उमलली होती. बाहेरचा सूर्य हळूच आकाशाला केशरी रंगाने रंगवत होता, पण त्याच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच सूर्योदय सुरू होता. असं एक प्रेम जे दिवसाच्या पहिल्या प्रकाशापेक्षाही उबदार होतं. ती समीरच्या खांद्यावर डोकं ठेवून उभी होती. तिचे केस हलक्या वाऱ्यात उडत त्याच्या गालाला स्पर्श करत होते. त्या स्पर्शात एक मंद थरार होता. जणू तिच्या प्रत्येक स्पर्शाने समीरचं हृदय धडधडायला शिकत होतं. त्या क्षणात मात्र तिच्या डोळ्यात थोडीशी चिंता चमकली. समीरने लगेच ओळखलं. तो तिच्याकडे वळून म्हणाला, काय झालं? काहीतरी मनात आहे ना? ती थोडी थांबली. तिचा श्वास थोडा जड झाला. समीर, तू मला इतकं प्रेम देतोयस, पण माझ्या आयुष्यात काही गोष्टी आहेत ज्या तुला माहीत नाहीत. समीरने तिच्या हनुवटीला अलगद हात लावून तिला वर बघायला लावलं. मला तुझं भूतकाळ नको, मला तुझं आज आणि तुझं उद्याचं आयुष्य हवंय. मी इथे आहे ना तुझ्यासाठी. तिच्या डोळ्यात पाणी दाटलं, पण ते दुःखाचं नव्हतं. ते राहतं म्हणून, जपलं नातं जात म्हणून. ती त्याच्या मिठीत आली आणि पुटपुटली, समीर, मी तुला सोडणार नाही. बाहेर पक्ष्यांचे सूर वाढू लागले, पण त्यांच्यातला शांत एकमेकांवर विसावलेला क्षण मात्र हळूच खोल जात होता.
तिच्या बोटांनी समीरचा हात घट्ट पकडला होता आणि समीरने तिच्या कमरेवर हात ठेवत तिला आणखी जवळ घेतलं. तो मंद आवाजात म्हणाला, तू माझी आहेस या पहाटेसारखी. जरी काळोख आला तरी माझ्या मिठीत परत प्रकाश सापडेल तुला. तिच्या अंगावर रोमांच उठले. त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले, हलके जपून पण इतके हळवे की तिने डोळे मिटून श्वास रोखला. त्या स्पर्शात प्रेमापेक्षा जास्त काहीतरी होतं, जणू वचन. तिने त्याच्या छातीवरून वरती बघत कुजबुजली, समीर, मला वाटतं मी तुला खूप खोलवर खूप. समीरने तिचे शब्द थांबवत तिला जवळ घेतलं. मला कळतं. आणि मीही. तो क्षण जणू वेळ थांबवून बसला. त्याच्या हृदयाच्या धडधडीतलं संगीत बाहेरच्या पक्ष्यांच्या किलबिलाट मिसळून एक पूर्ण शांत आणि रोमॅन्टिक पाठ तयार करत होतं. आणि अचानक दूरवर कुणीतरी हाक मारल्याचा आवाज आला. ती दचकली. तिच्या चेहऱ्यावर भीती चमकली. समीरने घट्ट मिठीत घेत विचारलं, कोण? ती काही बोलली नाही, फक्त त्याचा हात घट्ट धरून थरथरली. त्या सुंदर पहाटेला अचानक सावली पडली होती. दूरवरून आलेली ती हाक ऐकताच तिचा हात समीरच्या हातात आणखी घट्ट गुंतला. तिच्या डोळ्यातले तेज अचानक मावळलं. भीतीचा एक सावली तिच्या नजरेत उमटली. समीरने तिच्या कमरेभोवती हात ठेवून तिला स्वतःकडे ओढलं आणि हलक्या आवाजात विचारलं, अगं, कोण आहे तो? तुला असं थरथर का येतंय? ती श्वास रोखून कुजबुजली, समीर, मी तुला सांगितलं नव्हतं, पण माझ्या मागे अजूनही कुणीतरी आहे ज्याला माझं सुख पावत नाही. तिच्या आवाजातला एक तुटलेला धागा होता. समीरचा जबडा हलकासा आवडला. त्याने तिच्या गालाला हात लावून तिचे डोळे स्वतःकडे वळवले. ऐक, तू एकटी नाही आहेस, मी आहे ना, आणि मी तुला काहीही होऊ देणार नाही. पण ती मात्र अजूनही अस्वस्थ होती. बाहेर वाऱ्याने पडदा जोराने हलवला आणि त्या अचानक झालेल्या आवाजाने तो समीरच्या जवळ अक्षरशः बिलगली. समीरने तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. काही नाही, मी आहे. तिचं डोकं छातीवर टेकवलं. लल्ल. त्याच्या हृदयाचा ठोका तिच्या कानाशी पोचत होता, मजबूत, निर्धारलेला. त्याने तिच्या केसामध्ये बोटं फिरवली आणि तिच्या कपाळावर एक हळवं चुंबन दिलं. मी तुझं रक्षण करीन, जसं काही झालं तरी. ती हळूहळू त्याच्या मिठीत शांत होत होती, पण तिच्या डोळ्यात एक अनामिक चिंता अजूनही लपलेली होती. समीर, तुला माहीत नाही तो कोण आहे. समीर तिच्या चेहऱ्याजवळ झुकला. तिच्या ओठांवर हलकासा स्पर्श करत म्हणाला, कोणीही असो, मी तुला माझ्यापासून तोडू शकत नाही. त्याच्या आवाजात प्रेमापेक्षाही जास्त काहीतरी होतं, एक निर्धार, एक संरक्षक ऊब. ती त्याच्या ओठांच्या स्पर्शात थोडी वितळली. तिचे हात त्याच्या मानेला बिलगले. त्या क्षणी त्यांच्या दोघांतील जवळीक वाढत चालली होती. वातावरण जणू कापूसासारख्या शांततेने भरलेलं होतं. पण त्याचवेळी बाहेरून पुन्हा तोच आवाज आला. यावेळी जवळून तिचं हृदय धडधडलं. ती दचकून समीरच्या मिठीत शिरली. जणू तिथेच तिला सुरक्षितता वाटत होती. समीरने मात्र डोळे निमुळे करून म्हणाले, पाहिलं, कुणीतरी जवळ येतंय. त्याचा आवाज मंद पण सावध होता. ती थरथरत म्हणाली, समीर, जर तोच असेल तर. समीरने तिचे दोन्ही हातांनी गाल पकडले आणि तिच्या कपाळावर स्वतःचे कपाळ टेकवत म्हणाला, तू घाबरू नकोस. जोपर्यंत मी जिवंत आहे, माझ्यापासून तुला कोणीही दूर नेऊ शकत नाही. त्याने तिला अजून घट्ट मिठी मारली. पण त्या मिठीच्या उभेतही बाहेरचा पावलांचा आवाज आता अगदी दाराजवळ येऊन थबकला होता. दाराजवळ आलेला पावलांचा आवाज आता अगदी ठळक येत होता. दोघांच्या श्वासापेक्षा तो आवाज अधिक जोरात घुमत होता. ती समीरच्या छातीला बिलगून थरथरत म्हणाली, समीर, तोच आहे, मला माहीत आहे, तोच आहे. समीरचा हात तिच्या कमरेवर अधिक घट्ट झाला. त्याने तिच्या कानाशी कुजबुजलं, मी आहे ना, माझ्या मागे उभे राहा. त्याच्या आवाजात सौम्य प्रेम आणि प्रखर रक्षण भावना एकत्र होती. अचानक दारावर कोणीतरी जोरात ठोसा दिला. ठॅक. ती किंचाळत समीरच्या मिठीत दडली. समीरने तिच्या डोक्यावर हात ठेवत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे स्वतःचे हृदय आता अधिक वेगाने धडधडत होतं. दाराबाहेरून करकर आवाज आला. कोणीतरी हात फिरवत दाराची साईट तपासत असल्यासारखा. तो आत शिरायचा प्रयत्न करतोय. ती कुजबुजली. समीरने तिचा चेहरा हाताने पकडला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, माझ्याकडे पहा, फक्त माझ्याकडे. घाबरू नकोस, मी तुला कोणालाही स्पर्श करू देणार नाही. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्या पाण्यात प्रेमाचं प्रतिबिंबही होतं. एक असं प्रेम जे तिला सुरक्षित वाटायला लावत होतं. दारावर पुन्हा ठोसा. ढॅक ढॅक. यावेळी अजून जोरात. समीरच्या डोळ्यात आता रागाचा धग दिसत होता. त्याने तिला मागे सरकवत दाराकडे एक पाऊल टाकलं, पण त्याच क्षणी ती त्याचा हात पकडून ओढत म्हणाली, नको समीर, तो धोकादायक आहे. तुला काही झालं तर.
मी तग धरणार नाही. समीर तिच्याकडे वळला. तिच्या चेहऱ्याजवळ झुकून त्याने तिच्या ओठांवर हलकं चुंबन घेतलं, हळवं पण आश्वासक. त्या एका स्पर्शाने जणू तिची थरथर थोडी शांत झाली. तो तिच्या कानाशी म्हणाला, तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो, तुला वाचवण्यासाठी मी काहीही होईन, पण तुला भीतीत पाहण्यापेक्षा मी त्याला सामोरं जाणं पसंत करीन. तिचा हात त्याच्या हातात अधिक घट्ट गुंतला. बाहेरून पावलं आता दाराभोवती फिरत होती, कधी उजवीकडे कधी डावीकडे, जणू कोणीतरी आपल्या शिकारीला कोपऱ्यात पकडण्यासाठी मागे पुढे फिरत आहे. अचानक शांतता पसरली. दाराबाहेर कुणाचाही आवाज नाही आणि ती आणि समीर दोघेही क्षणभर थांबले. फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज खोलीत भिरभिरत होता. ती हळू आवाजात म्हणाली, समीर, कोणीतरी आहे ना तिथेच? समीरने तिच्या कमरेला पकडून तिला आपल्या मागे हलकं लपवलं. हो, पण आता मी पाहतो. तो दाराजवळ सावकाश केला. तिने त्याचा हात सोडूनच दिला नाही. त्याच्या बोटांनी एकमेकांना जणू जीव लावण्यासाठीच पकडलं होतं. समीरने दाराच्या चिरातून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला आणि अचानक चूक दाराच्या दुसऱ्या बाजूने कोणीतरी दाराच्या हँडलला पकडून जोरात वळवण्याचा प्रयत्न केला. ती घाबरून समीरच्या पाठीवर नखं रोवून बसली. समीरने तिच्या हातावर हात ठेवत तिला शांत केलं. शांत, मी इथेच आहे. समीरने मग हळूहळू हात पुढे केला आणि दाराचं लॉक फिरवून दिलं. एक किंचित क्लिक आवाज झाला. बाहेरचा माणूस आत थेट दार ढकलून आत येण्याच्या तयारीत होता. समीरने तिच्याकडे पाहत कठोर पण प्रेमळ आवाजात म्हणालं, जे काही होईल माझ्या मागेच राहा. आणि दार हळूच करकरत उघडू लागलं. दार हळूहळू उघडत होतं. तिचा श्वास अडकला. समीरने हात पसरून तिला पूर्णपणे आपल्या मागे झाकलं. दार पूर्ण उघडताच एक उंच सावली आत येऊ पाहत होती. ती थरथरत कुजबुजली. तोच आहे, तोच आहे. समीरने एक पाऊल पुढे टाकलं. नाव सांग त्याचं. समीर विचारणार इतक्यात दारामागून तो माणूस मंद प्रकाशात पुढे आला. तिचा भीतीने जीव कापला. तो रोहन होता. तिच्या भूतकाळातील तो व्यक्ती ज्याने तिला वर्षानुवर्षे मिळालेलं प्रेम, स्वातंत्र्य आणि मोकळा श्वासही हिरावून घेतला होता. ती अक्षरशः समीरच्या पाठीमागे दडली. रोहनचा आवाज करडा, थंड आणि स्वतःचा हक्क सांगणारा होता. चल माझ्यासोबत चल. पोरी झालं नाटक. समीरच्या डोळ्यात रागाचा लाल झोत आला. ती कुठेही जाणार नाही. आता ती माझ्यासोबत आहे. रोहन हसला. दुष्ट, थंड, अहंकारी. तुझ्यासोबत? तुला वाटतं ती तुला खरंच मिळाली आहे? तिचं आयुष्य पुन्हा माझ्या हातात हात आणि अजूनही पुरे झालं. समीर गरजला. रोहन अजून पुढे यायचा प्रयत्न करताच समीरने त्याचा कॉलर पकडून मागे ढकलला. तिच्या डोळ्यात भय आणि काळजी होती, पण त्याहून जास्त प्रेम होतं. प्रेम जे तिला सांगत होतं की समीर तिच्यासाठी उभा आहे. रोहन गुरगुरत म्हणाला, तुला माहिती नाही मी कोण आहे. त्याने वाक्य पूर्ण करण्याआधीच समीरने शाब्दिक नाही तर निर्धारित आवाजात उत्तर दिलं, मला माहिती आहे तू कोणत्या प्रकारचा आहेस. भूतकाळातील सावली आणि आज मी त्या सावलीचा शेवट करतो. रोहन पुन्हा पुढे सरसावला, पण यावेळी समीर तयार होता. त्याने रोहनला पकडून दाराबाहेर ढकललं. ती लगेच समीरकडे धावत आली. त्याच्या हाताला धरत थरथरत्या आवाजात म्हणाली, समीर, तुला काही होईल म्हणून मला भीती वाटते. समीरने तिच्या गालावर हात फिरवत शांत केलं, मी काही होऊ देणार नाही. जोपर्यंत मी आहे तू सुरक्षित आहेस. बाहेर रोहन पुन्हा उठला, पण त्याच्या येण्याआधीच पोलीस सायरनचा आवाज जवळ येऊ लागला. ती आश्चर्याने म्हणाली, हे कसं? समीर हलका हसला, तू घाबरू लागलीस तेव्हा मी आधीच कॉल केला होता. पोलीस रोहनला पकडून घेऊन गेले. तो जाताना तिच्याकडे पाहत गुरगुरला, पण यावेळी तिच्या डोळ्यात भीती नव्हती. फक्त समीरचा विश्वास. दार बंद झालं. शांतता परत आली. ती समीरकडे वळली आणि अचानक त्याच्या मिठीत शिरली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, दुःखाचे नव्हे, मुक्ततेचे. समीर, मी आता खरंच मोकळी आहे. समीरने तिच्या केसावर हात ठेवला, तिच्या कपाळावर चुंबन घेत कुजबुजला. आणि आता तू माझी आहेस. ती त्याच्या चेहऱ्याकडे बघत हळूच म्हणाली, तुला मिळालं हे माझं नशीब, पण मी तुला मिळाले हे तुझं. त्याने तिच्या ओठावर हलकं पण दीर्घ आणि प्रेमानं भरलेलं चुंबन दिलं, ज्यात रक्षण, जपणूक आणि उरलेल्या आयुष्याची वचनं होती. बाहेर सूर्य पूर्णपणे उगवला होता, पण त्याच्या दोघांच्या हृदयात एक नवं आयुष्य, नवी पहाट, नवा प्रवास सुरू झाला होता. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.